नमस्कार सगळ्यांना, शुभ दीपावली। आज आहे लक्ष्मी पूजन, तर लक्ष्मी पूजनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि ही जी साडी आहे ही मला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये मिळालेली आहे। सकाळी लवकर उठून छान अशी माझी देवांची पूजा वगैरे करून झाली, उंबरठ्याचं पूजन करून झालो, रांगोळी। आज रात्री आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत 6:10 तर काहीतरी 8:20 पर्यंत लक्ष्मी पूजनचा शुभ वेळ आहे। आज आपण भरपूर दिवे लावून आपल्या घरामध्ये असा प्रकाश उजेड करत असतो आणि आजचा दिवस सगळ्यांसाठीच खूप शुभ असतो। आज बरेच लोक नवीन कपडे घालतात, घरामध्ये छान गोडधोड स्वयंपाक केला जातो, पुरणपोळ्या, श्रीखंडपुरी, खीर वगैरे असं आपण देवी मातेसाठी नैवेद्य बनवत असतो। त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी मातेला लाह्या बत्ताशांचा नैवेद्य देतो। आज आपण केरसुणी, शिरई, खरं तर असं म्हटलं नाही पाहिजे पण तिची देखील आज आपण छान अशी पूजा करत असतो। घरातील सगळ्या मेंबरने पूजेमध्ये सहभाग घेतला पाहिजे, सगळ्यांनी मिळून माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे, कारण आपल्याला सगळ्यांनाच माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाची खूप गरज असते। आज रात्री आठवणीने तुम्ही सुद्धा 12 वाजेपर्यंत घराची दारं उघडी ठेवायची आहे आणि एक्झॅक्ट 12 वाजता आपल्या घराची जी सगळ्यात मागची भिंत आहे त्या भिंतीपासून शिरई न उचलता झाडत उंबऱ्यापर्यंत आणायची आणि उंबऱ्यापर्यंत आणल्यानंतर त्या शिरईचा एक फळ असा तोडायचा, तो फळ हातात पकडून असं म्हणायचं, अलक्ष्मीचा नाश हो, असं म्हणून त्या शिरईच्या फळावर थू करायचं आणि तो शिरईचा तोडलेला जो फळ आहे तो बाहेर फेकून द्यायचा आहे। तर मी हे दरवर्षी करत असते, तुम्ही सुद्धा करा। आणि लक्ष्मी पूजन जे आहे ते एकदम विधिवत करायचं आहे। लक्ष्मी पूजनाची सुरुवात आचमनाने करायची, त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो, नंतर गणपती बाप्पाची पूजा करायची असते, नंतर लक्ष्मी मातेची पूजा करायची असते, कुबेर देवताची पूजा करायची असते। जे पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो आहे, लक्ष्मी नारायणाचा फोटो आहे, मूर्ती आहे, त्यांना आपण पूजेमध्ये ठेवायचं असतं। श्रीयंत्र सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं असतं आणि मनोभावे पूजा करायची असते आणि श्री सुक्तम हे आठवणीने म्हणायचं असतं। तुम्हाला शक्य झालं तर 16 वेळेस श्री सुक्तम म्हणा, पण नाही 16 वेळेस शक्य झालं तर एकदा तरी श्री सुक्तम आठवणीने म्हणा। तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुख समाधानाची, आरोग्यदायी जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना। शुभ दीपावली सगळ्यांना।